असे जुने कीर्तनकार आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण उबरणे महाराज आणि आपण सर्व सप्ताह कमिटी तरुण मंडळ माता भगिनी या सर्वांच्याच श्रद्धेनं सर्वांच्या सहकार्यानं आणि सर्वांच्या एकत्रितपणानं संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह संत श्रेष्ठ तात्या बाबा महाराजांची पुण्यतिथी आणि त्या निमित्तानं संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा पारायण सोहळा अखंड विनावादन आणि म्हणून अशा या कार्यक्रमाची आज सांगता काल्याच्या कीर्तनाने होते. अनेक वर्षाची ही परंपरा आहे. अद्याप आपण ती चालवली टिकवली. खरोखर मनापासून आपणा सर्वांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. कारण या ठिकाणी सर्जेराव भाऊ या ठिकाणी मला जवळजवळ 27 वर्ष झाली. तुमचा सप्ताहाचं कितवं असेल ते मला सांगता येत नाही. आणि गेली 27 वर्षापासून माझी कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी होते. पूर्वी दादांची काल्याची कीर्तन असायची, माझं मधी कीर्तन असायचं, पण काल्याला मी आवर्जून उपस्थित असायचो. आणि दादांच्या सांगण्यावरून आता माझी परंपरा आमची हिरामन भाऊ असतील, सर्जेराव भाऊ असतील, राजू भाऊ असतील, त्या सर्वांना सांगितलं की माझी परंपरा पुढे कुहिले महाराज चालवतील. दादांच्या शब्दामध्ये आम्ही गुंतलेलो आहोत आणि तुमची देखील दादांवरती असणारी श्रद्धा आणि त्या श्रद्धेपोटी या ठिकाणी आम्हाला बाहेर कुठंही काहीही असलं आणि आम्हाला एखाद्याने कितीही पैसे दिले तरी आम्ही तिकडे जाऊ शकत नाही. कारण शेवटपर्यंत दादांच्या शब्दाला आणि आपणा सर्वांच्या शब्दाला आम्ही बांधून राहणार. आणि म्हणून गेली 27 वर्षापासून हा योग, हा सप्ताहाचं कीर्तन, हा कार्यक्रम माझ्याकडे येतोय. आणि म्हणून आपणा सर्वांचं असणारं श्रद्धास्थान तात्या बाबांची ही पुण्यतिथी आपण सर्वजण अतिशय श्रद्धायुक्त अंतकरणाने करावी. कारण तिथे जर आपली श्रद्धा ढासळली तर शेवटी त्यांचं काही बिघडणार नाही, त्या संतांचं काहीच बिघडत नाही. एखाद्याने जरी त्या सोहळ्याकरता अडचण निर्माण केली, सोहळा होणार आहे, करणारे भरपूर आहे. कारण संतांचे सोहळे आपणच करतो यात नवल नाही. वैकुंठामध्ये प्रत्यक्ष भगवान परमात्मा देखील अशा थोर महात्म्यांचे सोहळे साजरे करत असतात. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. आणि म्हणून आपलं आद्य कर्तव्य आहे की या संतांचे सोहळे आपण केले पाहिजे. आपण जर त्यांचे सोहळे केले नाही, त्यांचं काहीच बिघडणार नाही, पण आपलं बिघडल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आपलं जर काही बिघडू नये असं वाटत असेल तर श्रद्धेनं आपण हा कार्यक्रम सर्वांनी एकत्रित येऊन श्रद्धेनं हा कार्यक्रम चांगल्या प्रकाराने आपण घडून आणला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. सर्वची सर्वच मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आणि आज तर मला बरं वाटलं जरा. आमचे हनुमंत गावकर भजनी मंडळ आहेत नाही का, सने गावकर आहेत आणि आमचे आपल्याच या ठिकाणी असणारे हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज कदम, त्यांचं देखील सुंदर अशा प्रकारचं नेतृत्व या सप्ताहाकरता असतं. आणि म्हणून एकट्याचा नोहे खेळ म्हणून मिळविला मेळ. आणि म्हणून सर्वांना पुन्हा कोटी कोटी धन्यवाद देतो आणि माझ्या चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. संत
सत्पुरुष श्री तात्याबाबा महाराज यांचा हा पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. आणि मी सांगत असतो नेहमी की संत महात्म्यांचे सोहळे हे अखंडपणाने चालणारे असतात. हो, यात्री अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला, नाही का, निळा म्हणे जानोनी संत आणि येती धावत प्रतिवर्षी. म्हणजे संतांचे सोहळे अखंड चालणारे. नवे नवे जोपर्यंत या भूतलावर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संत महात्म्यांचे सोहळे. याही पुढे सांगतो, जोपर्यंत भूतलावर संत महात्म्यांचे सोहळे तोपर्यंतच या भूतलावर चंद्र सूर्य. विठ्ठल जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घटस्थिरू. आणि म्हणून अशा संतांचे सोहळे आपण श्रद्धेनं करावे आणि आपण करता. त्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबराय गाथा पारायण सोहळा देखील आपण या ठिकाणी करतोय. ही एक आपल्या सप्ताहाचं वैशिष्ट्य आहे. कारण ज्ञानेश्वरी पारायण सोहळे सगळीकडे होतात, सर्वत्र होतात. गाथा पारायण शक्यतो कमी प्रमाणात होते, भले ते 10-5 का वाचक असाला, परंतु आपण दरवर्षाप्रमाणे गाथा पारायण या ठिकाणी करतोय. हो, आणि म्हणून गाथा म्हणजे एक पंचम वेद सांगितलेला आहे. आपण गाथ्याचं पारायण केलं तर आपल्याला वेदाच्या पारायणाची फलश्रुती प्राप्त होते. हो, आणि ते एक आपल्या सप्ताहाचं वैशिष्ट्य. आणि आज या सप्ताहाची सांगता गेली 7 दिवस आपण या ठिकाणी जे काही कथा, कीर्तन, प्रवचन, अखंड विणावादन, हरिपाठ, काकडा भजन, अन्नदान, हा जो काय कार्यक्रम आपण 7 दिवस घडवला, म्हणून त्या कार्यक्रमाची सांगता ही आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार, वारकरी संप्रदायामध्ये आपण छोटं मोठं जे काही कार्य करतो त्या कार्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनानेच होत असते. म्हणजे काल्याचं कीर्तन हे कलशस्थानी शोभणारं कीर्तन आहे. विठ्ठल काल्याचा प्रसंग म्हणजे आपल्या पगाराचा प्रसंग. जसं आपण 8 दिवस काम केलं की मग आपण 8व्या दिवशी काय करतो, पगार. मग पगार मागण्याचा अधिकार कोणाला असतो? जो काम करतो त्याला. म्हणून आपण 7 दिवस या ठिकाणी सेवा केली, भक्ती केली, आणि त्याचा पगार म्हणून, मोबदला म्हणून आज आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे. आणि प्रसाद हाच एक आपला मोठा पगार आहे. विठ्ठल विठ्ठल तर असो, उपजोनिया पुढती काला खाऊ दही भात, वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आणि अतिशय महत्व, मार्मिक अशा प्रकारचा हा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय भगवंताकडे एक प्रतिज्ञा करतात. आणि ती प्रतिज्ञा कोणती? तर पुन्हा जन्माला येण्याची प्रतिज्ञा करतात. उपजोनी या शब्दाचा अर्थ आम्ही पुन्हा जन्म घेऊ. मग महाराज या ठिकाणी प्रतिज्ञा करतात. महत्वाचं चिंतन असं आहे की प्रतिज्ञा कोणी कराव्या, प्रतिज्ञा करण्याकरता कोण असावा लागतो, कोणाच्या प्रतिज्ञा पूर्णत्वाला जातात. आपण जरा पाठीमागं वळून पाहिलं, पुराणांचा जर आपण धांडोळा घेतला
पूर्वी अनेकांनी अनेक प्रतिज्ञा केल्या, पण कुणाच्या पूर्णत्वाला गेल्या. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती की उद्या निष्पांडवी पृथ्वी करणार. आली करता. रावणाने देखील काही प्रतिज्ञा केल्या होत्या. मी खारा समुद्र गोड बनवणार, सोन्याला सुगंध आणणार, आकाशात चढून जाण्याकरता शिडी तयार करणार. आल्या का प्रतिज्ञा पूर्णत्वाला नेता आल्या का? मग रावण आणि भीष्माचार्य सोडून द्या. जिथे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं देखील प्रतिज्ञा केली होती. भगवंतांनी कोणती प्रतिज्ञा केली होती? की मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. पण पांडवांच्या रक्षणाकरता परमात्म्याला आपली प्रतिज्ञा मोडावी लागली. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. मला एवढंच सांगायचंय, अरे जिथे देवादिकांच्या प्रतिज्ञा जर पूर्णत्वाला जाऊ शकत नाही, मग हे तुकोबरायांना माहित नव्हतं का? मग मोठमोठ्यांच्या प्रतिज्ञा जर कडेला जात नाही, तरी देखील जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगातून प्रतिज्ञा का करतात? हा पहिला प्रश्न आहे. उपजोनिया पुढती येऊ. तर याचं थोडक्यात चिंतन असं आहे, ठीक आहे, प्रतिज्ञा करणं जरी एवढं सोपं नसलं, पण प्रतिज्ञा कोणी कराव्या, प्रतिज्ञा करण्याकरता कोण असावा लागतो आणि कुणाच्या प्रतिज्ञा पूर्णत्वाला जातात? तर लक्षात घ्या, जो प्राज्ञ असतो तो आज्ञा करत असतो, जो सुज्ञ असतो तो प्रतिज्ञा करत असतो, आणि जो आज्ञ असतो तो अवज्ञा करत असतो. हे सगळं चिंतन आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये दिसून येईल. प्राज्ञ असणारे निवृत्तीनाथ महाराज आज्ञा करतात, सुज्ञ असणारे ज्ञानोबाराय प्रतिज्ञा करतात, आणि आज्ञ असणारे आपण त्या संतांची, त्यांच्या ग्रंथांची अवज्ञा करतो. काही पठ्ठे सहज बोलतात. काय त्या सप्ताहामध्ये, काय त्या ज्ञानेश्वरीमध्ये, काय गाथ्यामध्ये, काय त्या कीर्तनात? अरे सप्ताहामध्ये काय आहे, गाथ्यात काय आहे, ज्ञानेश्वरीत काय आहे, कीर्तनात काय आहे, हे तुला काय कळायचं? समजा आपण गाढवाच्या पाठीवर साखरेची गुणी दिली. गाढवाला माहिती का याच्यात साखर आहे का वाळू? मग अशी बरीच गाढव आहे, त्यांच्याकडून या धर्म कार्याची काय होते? अवज्ञा होते. मग हे कोण करू शकतो? तर जो आज्ञ असतो तोच अवज्ञा करतो. प्राज्ञ असणारे निवृत्तीनाथ महाराज आज्ञा करतात. ज्ञानोबराय असं प्रतिपादन करतात, तव श्री गुरु म्हणते काय झाले, हे समजते आम्हा फावले, आता सांगे जी निरूपिले नारायणे. केवळ माझ्या गुरूंची आज्ञा, आणि म्हणून मी हे कार्य पूर्ण करू शकतो. माझ्याकडून शक्य नाही, कारण मी कसा आहे? माऊली सांगतात, एरवी तरी मी मूर्ख, जरी झाला असे अविवेक, तरी संत कृपा दीपक स्वज्वळ असे. मी मूर्ख आहे, मला शक्य नाही, माझ्याकडून हे कार्य पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. पण माझ्या गुरूंचा वरद हस्त, माझ्या गुरूंची आज्ञा, माझ्या गुरूंचा पाठिंबा, आणि म्हणून माऊली सांगतात, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, येथ माझे जीव उरले पायिक पण. मग प्राज्ञ असणारे निवृत्तीनाथ महाराज काय करतात? आज्ञा करतात. आणि सुज्ञ असणारे ज्ञानोबाराय प्रतिज्ञा करतात. आता आपण ज्ञानेश्वरीचं जर बारकाव्याने चिंतन केलं, ज्ञानोबाराय इतक्या आपल्याला आज्ञा करतात, प्रतिज्ञा करतात. ठिकठिकाणी प्रतिज्ञा ज्ञानोबारायांच्या.
तरी अवधान एक वेळ दिजे, सर्व सुखासी पात्र होईजे. ही प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, तैसा वाग विलास विस्तारो. गीतार्थेशी विश्व भरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखचिवरी हो दे या जगा. माझा मराठाची बोल कौतुके, अमृता तेही पैजा जिंके. ऐसे अक्षरे रसिके मेळवीन. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती. सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. किती प्रतिज्ञा सांगू तुम्हाला. ज्ञानेश्वरीतच प्रतिज्ञा असं नाही. ज्ञानोबरायांची अभंग गाथा उघडा, इथे सुद्धा तुम्हाला कितीतरी प्रतिज्ञा पाहायला मिळतील. संसार सुखाचा करीन, ही प्रतिज्ञा. जसं नामदेव महाराज प्रतिज्ञा करतात, काय देह जावो अथवा राहू, पांडुरंगी दृढ भाव. चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. नाथ महाराजांची प्रतिज्ञा काय. जरी हे आकाशवर पडो पाही, संत श्रेष्ठ असणारे भानुदास महाराज काय प्रतिज्ञा करतात. जवळ हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय. वड वानळ त्रिभुवन खाय, परी मी तुझीच वास पाहिगा विठो. प्रतिज्ञा. मग प्रतिज्ञा करण्याकरता कोण असावा लागतो. सुज्ञ. मग ज्ञानोबा राय सुज्ञ म्हणून प्रतिज्ञा करतात, तसे जगद्गुरु तुकोबाराय देखील सुज्ञच होते. आणि जो सुज्ञ असतो तोच प्रतिज्ञा करतो. मग ज्ञानोबाराय जसे सुज्ञ म्हणून प्रतिज्ञा करतात, तसे जगद्गुरु तुकोबाराय देखील सुज्ञ होते म्हणून प्रतिज्ञा करतात. अभंगाचं प्रथम चरण.
अशी प्रतिज्ञा तुकोबराय या अभंगातून करतात. आपला विषय असा आहे की प्रतिज्ञा कोणी करावी. जसं ज्ञानोबाराय सुज्ञ म्हणून प्रतिज्ञा करतात, तसे जगद्गुरु तुकोबराय देखील सुज्ञ होते. आणि जो सुज्ञ असतो तो प्रतिज्ञा करतो. मग आता पुन्हा प्रश्न निर्माण होतो की जगद्गुरु तुकोबराय किती सुज्ञ होते. आता आपण जर त्यांचा सुज्ञपणा सांगायला गेलो, आपण जन्मची जन्म जरी कीर्तन केली तरी तुकोबरायांचा सुज्ञपणा, तुकोबरायांचा अधिकार सांगून होणार नाही. एरवी आपल्या महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या एका जिल्ह्याच्याही एका तालुक्यात आणि तालुक्याच्याही एका गावात संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन आणि जन्म असला तरी देखील त्यांच्या बोधाची जर आपण व्यापकता पाहिली, अनुरेनुया थोकडा, अनुरेनुया थोकडा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, अनुरेनुया थोकडा, तुका आकाशा एवढा. नवे नवे तुकोबराय म्हणजे साक्षात ब्रह्म होत. ब्रह्म तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासियाले, तुकिता तुकोबराय साक्षात ब्रह्म. नवे नवे त्यांच्या नावाचा नुसता आपण जप जरी केला ना तरी जगाला खाणारा काळ त्यांच्या नावाला थरथर कापत होता. जगा काळ खाय पण आम्ही माथा दिला पाय. तुकोबरायांचा अधिकार. त्या काळामध्ये तुकोबरायांना समाजाने किती त्रास दिला असेल. मी सांगत असतो त्या काळात तुकोबरायांना समाजाने जेवढा त्रास दिला तेवढा त्रास आत्ताच्या काळात या समाजाने जर आमच्या सारख्या कीर्तनकारांना दिला तर आम्ही कधीच फेटेन उपरने गुंडळून ठेवू. का? तो अधिकार नाही, ती योग्यता नाही, ती पात्रता नाही. काय म्हणून प्रसंग नव्हता तुकोबरायांवरती. कोपला पाटील गावीची हे लोक, आता माझं भीक कोण घाली. अरे गावात राहू दिलं नाही. दुष्काळ पडिला द्रव्य नेला मान, स्त्रिये कान्ना न करता मेली. बायको मेली.
तुकोबराय म्हणले बरे झाले देवा. नाही का, दुष्काळ पडला, द्रव्य गेलं, हानी झाली, दिवाळ निघालं. विचारलं साधकांनी तुकोबराय काय वाटलं? ते म्हणे बरं वाटलं. असे कितीतरी प्रसंग आहे महाराजांच्या जीवनामध्ये. मी कशा करता बोलतो, जसे ज्ञानोबाराय सुज्ञ म्हणून प्रतिज्ञा करतात, तसे तुकोबाराय देखील सुज्ञ होते म्हणून प्रतिज्ञा. मग इथपर्यंत आपण आलो. मग आता तुकोबारायांनी जी प्रतिज्ञा केली ती प्रतिज्ञा तरी योग्य आहे का? प्रतिज्ञा सुद्धा कशी पाहिजे? योग्य पाहिजे का अयोग्य पाहिजे? विठ्ठल विठ्ठल तुकोबराय प्रतिज्ञा कोणती करतात की उपजोनिया पुढती येऊ, म्हणजे आम्ही पुन्हा जन्म घेऊ. आणि शास्त्र असं सांगतंय की जन्म स्वभावता आहेच, प्रतिज्ञा करण्याची गरज नाही. जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतश्च तस्माद परिहर्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि उपजेते नासी नासिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शैलम. अरे जन्म स्वभावता आहे. किती वेळा जन्मायावे किती व्हावे फजित किती व्हावे फजित किती व्हावे फजित. अरे जन्म जर स्वभावता आहे तर मग प्रतिज्ञा कशा करतात? ज्या गोष्टी स्वभावता असतात तिथे प्रतिज्ञा करण्याची गरज नाही. पहिली शंका. दुसरी शंका, जन्म सुखाला कारण आहे का दुःखाला? जन्म कसा आहे? दुःखाला कारण आहे. कारण प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबराय देखील सांगतात, देवा अरे या गर्भवासामध्ये किती दुःख आहे, किती यातना आहे, तुला काय सांगावं? काय सांगो गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. देवा काय सांगू? अरे विष्टा लेप चहूकडे नाकी तोंडी कृमी किडे
गर्भवासाचे दुःख गाढे कवना पुढे सांगावे. ही जन्माचं दुःख आहे. ती मदलसा जेव्हा आपल्या बाळाला उपदेश करते, नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्म जाड तुझी मानाडकली. वेळ प्रसंगी त्या मुलाचे तुकडे करावे लागतात. ते जर आडवं आलं तर वेळ प्रसंगी तुकडे करून काढावं लागतं. इतकं जन्माचं दुःख. दुःखाची कोणी अपेक्षा करेल का? आपण तरी देवाला अशी प्रतिज्ञा करू का, देवा आतापर्यंत तुम्ही आम्हाला खूप ठणठणीत ठेवलं, आता इथून पुढचं राहिलेलं आमचं आयुष्य आम्हाला मस्तपैकी जगातले जे मोठमोठाले महा रोग आहेत, आजार आहेत, डायबिटीस, बीपी, शुगर, संधिवात, अजून पॅरलिस, हार्ट अटॅक, अशी कधी देवाकडे आपण प्रतिज्ञा करू का, अपेक्षा करू का? दुःखाची कोणी अपेक्षा करत नाही. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवी. मग तुकोबर आहे पुन्हा दुःखाची अपेक्षा करतात. उपजवून या पुढती. दुसरी शंका. आणि तिसरी शंका, जन्म म्हटलं की हे खालचं टोक येतं आणि मरण हे वरचं टोक येतं. मग माणसाने नेहमी खालून वर जाण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे का वरून खाली येण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे? खालून वर जाण्याची. वरून खाली येण्याची कधी कोणी प्रतिज्ञा करत नाही, तरी तुकोबराय प्रतिज्ञा करतात. उपजवून या पुढती येऊ. मग तुकोबराय जन्म स्वभावता आहे, जन्म दुःखाला कारण आहे, जन्म खालचं टोक आहे, तरी देखील तुम्ही प्रतिज्ञा करता. कशा करता तुकोबराय सांगतात, अरे जन्म दुःखाला कारण असू दे, खालच्यातलं खालचं टोक असू दे, जन्म स्वभावता असू दे, ह्या सगळ्या यातना आम्ही सहन करणार. कशा करता? तुझी सगळ्या यातना आम्ही कशा करता सहन करतो? तर आम्हाला फक्त काल्याचा प्रसाद सेवन करायचा. काला खाऊ दही भात. पण महाराज ह्या गोष्टी व्यवहारात बसत नाही. तुम्ही एवढा त्रास सहन करणार आणि फायदा काय? म्हणे फक्त काला सेवन करायचा, काल्याचा प्रसाद. हे व्यवहारात बसत नाही. माणसाने नेहमी व्यवसाय करताना, व्यवहार करताना जो व्यवहार परवडतो तोच केला पाहिजे. न परवडणारा व्यवहार कधी कोणी करील का? आता शेतकरी शेती करतो, अरे परवडते म्हणूनच करतो. दुकानदार दुकानदारी करतो, परवडते म्हणूनच करतो. डॉक्टर डॉक्टरकी करतो, परवडते म्हणूनच करतो. वकील वकीलकी करतो, परवडते म्हणूनच करतो. उद्योजक मोठमोठाले कारखाने उभारतो, परवडतं म्हणूनच करतो. कीर्तनकार कीर्तन करतो. काय झालं असं? आणि परवडतं म्हणूनच करतो ना. विठाल विठाल.
मी तुम्हाला म्हणलं आता कीर्तन संपलं का चला या माझ्या घरी, तुम्हाला एक एक कप चहा पाहिजे, परवडन का यायला? तुम्ही म्हणा नाही तर 2 कप करून पेलेलं काय वाईट आहे? आणि मी जर म्हटलं या, तुम्हाला काय करायचं, तुमचा यथोचित सत्कार करतो, तुम्हाला प्रत्येकाला 5 पोशाख आणि त्याचबरोबर 1-1 तोळ्याची अंगठी. तुम्ही म्हणा ना आता प्रसाद नको चला, असं जर असेल 1 तोळा जर माबा देत असेल तर मग यायला काय हरकत आहे? नाही का? म्हणजे व्यवहार करताना परवडला तर तो करावा. तुकोबाराय सांगतात आम्ही ह्या सगळ्या यातना सहन करू, पण कशा करता? आम्हाला फक्त काल्याचा प्रसाद सेवन करायचा, काला खाऊ दही भात. बरं ठीक आहे, दिला तुम्हाला जन्म, तुम्ही काला सेवन करणार, हा काल्या करताच तुम्हाला जन्म लागतो ना. पण आम्हाला एक सांगा, तुमचं जे मूळ धाम आहे ज्याला आपण वैकुंठ धाम म्हणतो, मग तुम्हाला तिथं काला नाही का करता येत? तिथं मिळत नाही का काला? तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणातून सांगतात, ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुकोबाराय सांगतात वैकुंठामध्ये काला मिळत नाही. हो. आणि म्हणून तर वैकुंठातले देव सुद्धा इहलोकाची अपेक्षा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्माम्हा. वैकुंठामध्ये नाही. नामदेव महाराज तर देवाकडे असं भांडतात, देवा वैकुंठासी आम्हा नको धाडू हारी, वैकुंठीसी आम्हा नको धाडू हारी, वास दे पंढरी सर्व काळ, वास दे पंढरी सर्व काळ. देवा आम्हाला वैकुंठ नको. अरे वैकुंठ नुसतं भूषण आहे, तिथे एवढा आनंद आहे का वैकुंठामध्ये? तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. म्हणून त्या वैकुंठातले देव सुद्धा इहलोकीची अपेक्षा करतात. या सुखा कारणे देव वेडावला, हो वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. काला कुठेही होत नसतो. काला देण्याचा अधिकार देखील कुणालाही नसतो. काला देण्याचा अधिकार फक्त एक भगवंत आणि दुसरे संत. विठ्ठल विठ्ठल. प्रसाद देतो पंढरीनाथ. किंवा एक चटाळी झाली चंद्रभागेच्या वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाह्या वाटी.
प्रसाद देण्याचा अधिकार कोणालाही नाही. ज्ञानोबा राय, माझा ज्ञानराजा गोपाळासी लाह्या वाटी. म्हणून काला करती संत जन, काला करती संत जन, सवेत्यांच्या नारायण. काला करती संत जन, संत जन. म्हणून तुकोबाराय सांगतात, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. काला कुठेही भेटत नाही, वैकुंठात तर नाहीच नाही. बरं ठीक आहे, तुम्हाला जन्म दिला, तुम्ही काला सेवन करणार. मग काला सेवन करण्याची तुमची पद्धत, तुमची रीत कशी असणार? महाराज अभंगाच्या तृतीय चरणातून सांगतात, एक मुखा देव मुखी, सर्वांना सामील करू, सर्वांना हाक मारू. कारण आजही जगामध्ये वारकरी संप्रदाय हा श्रेष्ठ का मानला जातो? तर या संप्रदायामध्ये कुठल्याच प्रकारचा भेदभाव नाही. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या रे या रे लहान थोर, या ते भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. ओ कोणी असो, खट नट यावे, शुद्ध होऊनी जावे. आम्ही सर्वांना एकत्र करू आणि आनंदाने, प्रेमाने, सुखाने, हसून खेळून, नाचून, बागडून आमच्या मनातले जे काही विकार असतील ते आम्ही सगळी बाजूला काढून असा शुद्ध अंतकरणाने एकामेकाच्या मुखामध्ये आम्ही घास भरवणार. एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरे. आणि हा काला जिथे संपन्न होतो
त्या क्षत्राला जगद्गुरु तुकोबाराय वाळवंट संज्ञा देतात. आणि ते वाळवंट कसं आहे तुका म्हणे बाळा